सर्व शेळी पालकाचं वैगोट फार्ममध्ये स्वागत करतो. सर्वांना नमस्कार. बघा आता आपण शेळीचा आणि पाठीचा, शेळीपासून सुरुवात करायची का पाठीपासून सुरुवात करायची का हा टॉपिक बनवला होता. भाग नंबर 1. आता भाग नंबर 2 काय होईल, कोणी कोणी अशी संकल्पना घेतील की काय करायचं, पाठीपासून सुरुवात करू. बरोबर. आता ठीक आहे, तुम्हाला पाठीचा रेशो सांगितला मी अगोदर, तो पण व्हिडिओ मी सोडला होता. पाठीपासून सुरुवात केल्यानंतर काय होईल, बकऱ्यापासून सुरुवात केल्यानंतर काय होईल. आता बघा, हे समोर म्हणजे एक पाठ आहे. बघा आता ही पाठ 3 महिन्याची. चल का, चल बघून घ्या. बघितली, अशा क्वालिटीच्या जर आपल्याला पाठी जर मार्केटला भेटल्या तर कुणी 10 पासून सुरुवात करेल, कुणी 5 पासून सुरुवात करेल. 2 ऑप्शन सांगतो. आता ज्याला पाठीपासून सुरुवात करायची असेल तर त्यांना सिस्टम काय करायला पाहिजे ते सांगतो. हे बघा, आता ही एक पाठ आहे. बघितली, तिच्यामध्ये काही डिफरन्स वाटला तुम्हाला. आता हे बघा तुम्ही, आता ही पाठ आहे, ही डक्की होणार, ही मोठी बकरी होणार नाही. बरोबर. आता ही एक पाठ आहे. बा चढ शकले, चल. बघितली. आणि तुम्हाला अजून एक पाठ दाखवतो मी. ही पाठ. अशा क्वालिटीमधून जर पाठी भेटल्या तुम्हाला 10 तर 100% घ्या, काही अडचण नाही. बघा तुम्ही, बघितली, अशी बसून सुरुवात करा. 2 ऑप्शन. आता बघा, आपण जर 10 पाठी जर घेतल्या, आपली इन्व्हेस्टमेंट होणार आहे 50,000 रुपये. बरोबर आहे का. मग आपण 50,000 इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपण 10 पाठी खरेदी करणार आहे. आणि 10 पाठी खरेदी केल्यानंतर त्या पाठी असणार 3 महिन्याच्या. लक्षात घ्या पॉईंट. आता नंतर आपण सांभाळणार त्यांना 5 महिने. 5 आणि 3 8 महिने. 8 महिने झाले. 2 दात पाठ व्हायला सगळ्या ब्रीडचं वेगवेगळं या. म्हणजे कसं, गावरान आहे 8 महिन्यानंतर दाता लागते. ज्या पाठी मोठं ज्या ब्रीड आहे, कोणी 11 महिन्यानंतर दात करतं, कोणी 10 महिन्यानंतर करतं, कोणी 13 महिन्यानंतर करतं. लक्षात घ्या. आता या पाठी आपण गावरांच्या घेतल्या. किती घेतल्या आपण? 10 घेतल्या. मग आता याच्यामध्ये आपण किती दिवस सांभाळणार आहे परत? ऑलरेडी 3 महिन्याच्या आपण पाठी घेतल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर आपण 5 महिने सांभाळणार आहे. ते 3 महिने, हे 5 महिने, किती महिने झाले? 8 महिने. बरोबर. आता काय करायचं, 8 महिने झाल्यानंतर जी पाठ दात करीन तीच पाठ ठेव. म्हणजे पाठी जर 8 महिन्यानंतर ज्या पाठीनं दात केले तर त्यांची हाईट होत नाही. लक्षात घ्या. आणि आपण काय करणार, 8 महिन्यानंतर नाही आपण पाठी घेतल्या आणि आपण ते आता क्रॉस करू. बरोबर आहे का. आणि आपल्या लक्षात पण येतं त्या 5 महिन्यामध्ये कोणती हाईट पकडते, कोणती हाईट पकडत नाही. शून्यातून विश्व निर्माण करायचं बरं का शाळेमध्ये. लक्षात घ्या. 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आपल्याला. आणि जर आपण त्या पाठी ते 3 महिने प्लस हे 5 महिने 8 महिने जर सांभाळल्या, आपली इन्व्हेस्टमेंट जर 50,000 झाली असेल आणि आपल्याला त्या पाठीचे जर 70,000 रुपये जर कटिंग मार्केटला आले, किंवा तुम्ही मार्केटला सेल जर करायचा प्रयत्न केला बाजारभावामध्ये, आपल्याला जर 70,000 रुपये जर आले तर बिनधास्त भलटी मारा. त्याच्यामध्ये ज्या हाईट पकडणार ते ठेवा. जर असं वाटलं आपल्याला डाऊट आहे की हाईट पकडणार नाही, ती मार्केट करा. किंवा वन टाईम पूर्ण मार्केट करून टाका. 70,000 येत असेल तर त्या 70,000मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली 50,000, आपल्याला भेटले 70,000. 50,000 तुमचा निव्वळ नफा. तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट केली तो परत सेविंगवरती ठेवा. आणि आपल्याला किती भेटले प्रॉफिट? 20,000. त्या 20,000पासून शेळीपालन परत स्टार्ट करा. त्या 20,000ची एक घ्या किंवा 2 घ्या. इथपर्यंत कळलं. आता 2 ऑप्शन. खरेदी केल्यानंतर अशा व्यक्तीकडनं खरेदी करा का तो शेळीपालक त्याच्या घरी पाठी बांधलेले आहे. लक्षात घ्या. बाजारामध्ये तुम्हाला डिफरन्स आता लाईव्ह सांगितलं मी काय होतं. आणि अशा बाजारामध्ये अशा पाठी येते साहेब. आता मी तुम्हाला काय सांगितलं, आता ती अगोदर तुम्हाला ब्लॅक कलरची पाठ दाखवली, पुन्हा एकदा दाखवतो. एकच मिनटं थांबा, पुन्हा एकदा दाखवतो. हे बघा, ही आता इथं उड्या मारत होती. बघितली का. आता मी ही शेळी पालक आहे. आता ही पाठ मी मार्केटला का टाकू लागलो, मला माहिती आहे ना ही हाईट पकडणार नाही, ही बकरी स्ट्रॉंग होणार नाही. बरोबर आहे का.
मग सगळे शेळीपालक काय करते माहिती आहे, जी पाठ हाईट पकडणार नाही, व्यवस्थित बकरी तयार होणार नाही, तसाच माल मार्केटला येतो. लक्षात घ्या. थांब 2 मिनिट थांब. आई नाव दे रे. कळलं इथपर्यंत तुम्हाला? खरेदी करताना अशी खरेदी करा की खरोखर त्या व्यक्तीला काहीतरी गरज आहे. लक्षात घ्या पॉईंट. आता मी आहे, चला आता मी 13 वर्षापासून शेळी संगोपन करतो, बरोबर आहे का? मी मार्केटला अशा पाठी टाकले सर का ती हाईट होणार नाही. मग बाजारामध्ये जर खरेदी आपण करायचा प्रयत्न केला, काय होणार आहे? आपल्याला प्रॉपरच्या पाठी भेटणार आहे का? नाही भेटणार. असाच माल मार्केटला येतो का ती हाईट होणार नाही, ही बकरी होणार नाही. कळलं का? नंबर 1च्या भागमध्ये मी सांगितलं होतं, फर्स्ट टाईम 8 महिन्यात जर पाठ जर क्रॉस झाली तर फर्स्ट टाईम डिलिव्हरीला इतकी खतरनाक तकलीफ होती. तुम्हाला मी हा पॉईंट भाग 1मध्ये सांगितला होता. तर हा भाग नंबर 2 लक्षात घ्या. हां, त्याच्यामध्ये 2 सोल्युशन सांगतो, एकदम ग्रेट. काय करायचं? 10 घ्या किंवा 15 घ्या, 4-4 हजार जर भेटल्या, 15 चोक 60,000 आपली इन्व्हेस्टमेंट होणार आहे. ते 60,000चे जर 90,000 रुपये जर तुम्हाला भेटत असन 8 महिन्यानंतर, तर बिलकुल मार्केट करा ना, काय अडचण आहे? 60,000 इन्व्हेस्टमेंट झाली, जर प्लसमध्ये जर आपल्याला 90,000 रुपये जरा भेटले त्यांचे, तर आपल्याला प्रॉफिट 30,000 रुपये भेटणार आहे. 60,000 तुमच्या सेविंगवरती ठेवा. 30,000 रुपये वरच्या वर हा एक पॉईंट शून्यातून ईश्वर निर्माण करायचा. कळलं का? मग त्या 30,000मध्ये तुम्ही 2 बकऱ्या घ्या, 1 गाभण घ्या, 1 पिल्लावली घ्या, झाला प्लॅन चालू. ह्या गोष्टी लक्षात ठेवा साहेब. आणि अशा घाई नका करू. 2-3 दिवस लागते ना आपल्याला, 8 दिवस लागतील फिरायला. याच्या सेडवर जाऊन बघायचं आपल्याला बंदिस्त शेळीपालन करायचं का, फिरस्ते करायचं का, हे कन्फर्म करा अगोदर, नंतर पाठीपिठी खरेदी करा. आलं लक्षात? व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा व्यक्तीला शेअर करा का त्याला खरोखर शेळीपालन करायचं आहे. धन्यवाद. आणि आठवणींना लाईक करा, कमेंट करा. कुठल्या बेसिकवरती व्हिडिओ बनवायचा ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.